नमस्कार मंडळी. सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर पहा इथे आम्ही नारळ फोडायला घेतलेत. हे नारळ आमच्या शेतातलेच आहेत. आमची शेतात जिथे आमचा हॉल आहे ना, तिथे आमची भरपूर नारळाची झाडं आहेत आणि नारळ पण तिथे मिळतात आम्हाला त्या झाडापासून. आणि आता उन्हाचा तडाखा लागायला चालू झाला आहे. ऊन भरपूर आहे आता, त्यामुळे म्हटलं चला आता आपण नारळ फोडूया. जरा थोडेफार त्यामध्ये सुके पण आहेत आणि थोडे पाण्याचे पण आहेत आणि हे फोडायला घेतलेत. आणि म्हटलं हे एक 8 दिवस वाळल्यानंतर 8-10 दिवस वाळल्यानंतर हे आपल्याला पुढे आता 1 महिन्याभरानं आणि चटणी वगैरे मसाला करायचा असतो ना, त्याच्यामध्ये घालायला हे खोबरं पण आपल्याला बरं पडतं. आणि आम्ही पूर्ण वर्षभर आम्ही हे खोबऱ्याचं तेल आम्ही घरीच काढतो. हे खोबरं आहे ना, म्हणजे आता वाळवायचं आणि खोबरेल तेलाचं जे घाणं असतात त्याच्यामध्ये न्यायचं आणि त्याच्यामधून हे खोबरेल तेल काढून आणायचं. आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच हेच तेल, घरच्याच खोबऱ्याचं तेल आवडतं लावायला. दुसरं विकतचं तेल अजिबात आवडत नाही कुणालाच. त्यामुळे म्हटलं चला आता हे नारळ पण फोडून घेऊया आणि वाळवत घालूया आपण उन्हामध्ये. तर सकाळची सगळी आमची कामं झाली दोघींची पण, आणि आम्ही दोघी पण बसलो होतो. वर्षाने मला शेंडी काढून दिली आणि मी सगळे नारळ फोडले. मंडळी, नारळ आता खूपच महाग झालेला आहे. एक नारळ 40 ते 50 रुपयाला मोठा नारळ आहे. आणि हे आमचे छोटे छोटे नारळ आहेत, म्हणजे जे वापरून म्हणजे खायला फोडून वगैरे राहिलेले बारीक सारीक नारळ राहिले होते, तेच आम्ही आता फोडले. आणि या एवढ्या छोट्याशा नारळाची किंमत आता 20-25 रुपये तरी असेलच. आणि मोठे नारळ आहेतच 40-50 रुपये. तर तुमच्याकडे किती किंमत आहे नारळाच्या हे मला सांगा. आणि कोणत्या भागातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा मला सांगा. आणि हो, हे नारळ वाळवताना खराब होऊ नयेत म्हणून याला आम्ही पहा इथे मीठ घेतलं आहे आणि फोडलेले नारळाला अगदी चिमूटचिमूटवर प्रत्येक नारळाच्या भकलाला आपण थोडेसे 1 चिमूट मिठाची लावायची आणि ते चोळायचं आहे. आणि मग आपण उन्हामध्ये पसरून एकसारखं असं त्याचं तोंड वरती करून ठेवायचं आहे. म्हणजे हे उन्हाला खूप छान वाळतात आणि अजिबात खराब वगैरे होत नाहीत, काळे वगैरे पडत नाहीत. जसं बाजारात मिळते ना, तसंच हे खोबरं आपलं वाळून निघतं छानपैकी. आणि या पद्धतीने तुम्ही वाळवून पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही खोबरं वाळवायची ट्रिक कशी वाटली. आणि हो, हे खोबरं आता मला इथे घराच्या पाठीमागेच मी वाळत ठेवणार आहे. आणि माकडंसुद्धा भरपूर आहेत आमच्या घराच्या पाठीमागे, त्यामुळे आम्हाला आता हे आत बाहेर सारखं करत बसायला पाहिजे, वाळवून घ्यायला पाहिजे व्यवस्थित लक्ष देऊन. नाहीतर माकडं हे खोबरं कधी लंपास करतील काही सांगता येत नाही. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू. श्री स्वामी समर्थ.